नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनल ट्युशन ब्रेन ट्रेनमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण 10th स्टँडर्ड पेपर 2 चॅप्टर नंबर 1 सिमिलॅरिटीचे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहत आहोत. ठीक आहे. जर तुम्ही फर्स्ट व्हिडिओ या युनिटचा फर्स्ट पार्ट जर पाहिलेला नसेल प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की पाहू शकता. ठीक आहे. तर बघा, जे राहिलेले क्वेश्चन होते ते आपण या पार्ट 2 मध्ये आपण कव्हर करणार आहे. तर हा जो क्वेश्चन आहे हा एक्झाम मार्च 2025 ला आलेला होता. एक्झाम्पल आहे, इन अ ट्रायंगल ABC DE पॅरलल टू BC. बघा, DE पॅरलल आहे BC ला. ठीक आहे. इफ DB इज इक्वल टू 5.4, DB किती दिलेला आपल्याला 5.4 आहे. त्यानंतर AD बघा काय दिलेला, AD किती दिलेला आहे आपल्याला, AD 1.8 दिलेला आहे. त्यानंतर EC किती आहे 7.2 आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, एक्झाम्पल कोणतंही असलं तर आपण काय करणार, आधी जे आपल्याला दिलेलं आहे ते सर्व लिहून घ्यायचं. इन ट्रायंगल ABC. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेला आहे DE पॅरलल BC. ओके. त्यानंतर आपल्याला बघा काय दिलेलं आहे, DB इज इक्वल टू 5.4 सेंटीमीटर, AD इज इक्वल टू 1.8 सेंटीमीटर. त्याच्यानंतर EC आपल्याला दिलेला आहे 7.2 सेंटीमीटर. ठीक आहे. तर हा जो थेरम आहे, इथे कोणता थेरम अप्लाय होणार आहे बघा, DE पॅरलल टू BC आहे, तर इथे आपण अप्लाय करणार बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. तर बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, काय असते बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, जर DE पॅरलल असेल BC ला तर आपण काय लिहू शकतो, AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC. ठीक आहे. तर त्यानंतर बघा, आपल्याला ज्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या आपण काय करणार, याच्यामध्ये लिहून घेणार. तर AD किती आहे 1.8 आहे, DB किती आहे 5.4 आहे, AE किती दिला आहे बघा, AE आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, AE आपल्याला फाइंड करायचा आहे बघा इथे. त्यानंतर EC किती आहे आपल्याकडे 7.2 आहे. ठीक आहे. तर बघा इथे काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर इकडे बघा, इथे लिहितो मी, क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल इथे 1.8 इंटू 7.2 इज इक्वल टू 5.4 इंटू AE. ठीक आहे. तर बघा, आता आपल्याला AE काढायचं आहे, तर आपण काय करू, AE एका साईडला घेऊन घेऊ. आणि बघा, ही जी टर्म आहे 5.4 ही काय आहे, या बाजूला मल्टिप्लायला आहे, तर इकडे गेली तर काय होईल, इक्वल टूच्या या बाजूला डिवाइडला जाईल ते, म्हणून 1.8 इंटू 7.2 अपॉन 5.4. ठीक आहे. बघा, आता पॉईंटचं एक्झाम्पल आहे, पॉईंट्स आहे याच्यामध्ये, तर थोडंसं मुलांना कठीण जाते. तर कसं सोडवायचं बघा, इथून आपल्याला पॉईंट काढायचे आहे. बघा, इथून पॉईंट काढून टाकू. ठीक आहे. पॉईंट काढून टाकले आपण, इथला पॉईंट काढला तर 10 लिहायचं, इंटू इथून एक पॉईंट काढून टाकला आपण तर इथे 10 लिहायला. ठीक आहे. आता इथला पॉईंट काढू. बघा, 5.4 आहे, पॉईंट काढून टाकला आपण. ठीक आहे. तर काय करायचं, न्यूमरेटर मध्ये 10 लिहिणार. ठीक आहे. ओके. कारण 1 डिजिटच्या आधी पॉईंट आहे, म्हणून जर 2 डिजिटच्या आधी जर पॉईंट असला तर आपण 100 लिहिले असते. तर बघा, इथे 10 आणि 10 कॅन्सल करून टाकू इथे. ठीक आहे. आणि 18 54 ला डिवाइड करतो. ठीक आहे, 3 नी. ओके. काय काय राहिलं बघा इथे, 72 अपॉन 10 राहिलेला आहे आणि 3 राहिलेला आहे. ठीक आहे. आता बघा, 3 जो आहे तो 72 ला डिवाइड करतो. बघा इथे 72 ला 3 डिवाइड करणार, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 1 3 4 जा 12, काय मिळते 0. ओके. तर आपल्याला इथे किती मिळणार, 3 कितीने डिवाइड करणार 72 ला 24 ने. ठीक आहे. मग आपल्याला काय मिळालं आन्सर बघा इथे, 24 अपॉन 10.
ठीक आहे. आता बघा पुन्हा जर डिनॉमिनेटरमध्ये 10 असेल तर आपण 1 डिजिटच्या आधी पॉईंट देणार इथे, म्हणजे 2.4 आपल्याला आन्सर मिळेल. ओके मित्रांनो, क्वेश्चन मार्च 2025 ला आलेला होता. ठीक आहे, चला लगेच नेक्स्ट क्वेश्चन पाहू. चला मित्रांनो, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम जुलै 2023 मध्ये हा क्वेश्चन आला होता. याच्यामध्ये म्हटलं आहे इन फिगर इफ ए बी पॅरलल टू सी डी पॅरलल टू ई एफ. ठीक आहे, देन फाइंड एक्स, हा एक्स दिलेला आहे इथे. ओके, आणि ए ई, आपल्याला ए ई पण फाइंड करायचा आहे युजिंग इन्फॉर्मेशन गिवन इन फिगरमध्ये. तर बघा आधी आपल्याला काय गिवन आहे ते आपण लिहून घेऊ. आपल्याला ए बी पॅरलल सी डी पॅरलल ई एफ दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथे काय यूज करणार आहे आपण. इथे आपण यूज करणार आहे ती जी प्रॉपर्टी होती, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. बघा 3 पॅरलल लाईन्स आहे इथे, अँड देयर ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे, ही प्रॉपर्टी आपल्याला इथे यूज करायची आहे. तर काय असते ते, ए सी अपॉन सी ई इज इक्वल टू बी डी अपॉन डी एफ. ठीक आहे, तर बघा आपल्याकडे काय आहे, ए सी किती आहे दिला 12. ओके, सी ई किती आहे आपल्याकडे, एक्स आहे, एक्स आपल्याला फाइंड करायचा आहे. बी डी 8, डी एफ 4. ओके, तर बघा इथे काय करू शकतो आपण, 4नी 2ला डिवाईड करून टाकू आपण. ठीक आहे, तर आपल्याला इथं मिळेल 2 अपॉन 1. ठीक आहे, आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो इथे. बघा एक्सने 2ला मल्टिप्लाय करू, 2 इंटू एक्स इज इक्वल टू 12 इंटू 1. काय मिळते इथे बघा, एक्स फाइंड करायचा आहे, एक्सला लेफ्ट साईडला ठेवा तुम्ही, आणि इथे आहे 12 इंटू 1 12. 2 इकडे मल्टिप्लिकेशनला आहे, इक्वल टूच्या या साईडला जर जात असेल राईट हँड साईडला तर काय होईल, डिवाईडला जाईल. तर 2नी 12ला आपण डिवाईड करणार, 6 येईल, एक्स इज इक्वल टू 6. ओके, आता बघा त्यांनी आपल्याला ए ई फाइंड करा म्हटलं आहे, ए ई. नाव ए ई इज इक्वल टू, ए ई म्हणजे कोण आहे, ए सी प्लस सी ई आहे. ठीक आहे, आता एक्स म्हणजे कोण झालं इथे बघा, एक्स म्हणजेच सी ई मिळाला आपल्याला 6, दॅट इज सी ई इज इक्वल टू 6 मिळालं. ठीक आहे, तर ए सी किती आहे बघा, ए सी आहे 12 प्लस, आणि सी ई आपल्याला मिळालेला आहे 6. 12 प्लस 6 आपल्याला मिळेल 18. ठीक आहे, ए ई इज इक्वल टू. ठीक आहे मित्रांनो, चला मित्रांनो, नेक्स्ट आपला टॉपिक आहे थेरम ऑफ बायसेक्टर ऑफ ॲन अँगल ऑफ अ ट्रायंगल. तर इन अ ट्रायंगल ए बी सी, बघा इथे एक ट्रायंगल दिला आहे ए बी सी. बी डी जी आहे ती बायसेक्टर आहे. बायसेक्टर म्हणजे ए बी सी हा जो अँगल होता याला त्यांनी काय केलं आहे, 2 पार्टमध्ये डिवाईड केला आहे त्या अँगलला. तर कोणता अँगल तयार होते, ए बी डी तयार होतो आणि डी बी सी असे 2 अँगल तयार होतात. इथे जे 2 छोटे छोटे सर्कल दिले आहे म्हणजे हा जो अँगल होता ए बी सी हा सारखा डिवाईड झालेला आहे. ठीक आहे, हा पण अँगल सेम आहे आणि हा खालचा पण अँगल सेम राहील. ओके, देन ए बी अपॉन बी सी, बघा काय मिळते, ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए डी अपॉन डी सी मिळेल आपल्याला. ठीक आहे, अशा प्रकारचा हा थेरम आहे. तर याच्यावर बघा एक्झाम
मार्च 2023मध्ये क्वेश्चन आलेला होता. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन होता. इन अ ट्रँगल PQR, बघा हा PQR दिला आहे, सेगमेंट दिली आहे तुम्हाला PM इज अ मीडियन. मीडियन म्हणजे बघा PM ही मीडियन आहे, तर त्यांनी काय केलं आहे, QR ला इक्वल पार्टमध्ये डिवाईड केला आहे, QM आणि MR. इथे बघा या छोट्या 2 लाईन्स दिलेल्या आहे इथे, त्याचा अर्थ होती की QM इज इक्वल टू MR. ओके. अँगल बायसेक्टर्स ऑफ अँगल PMQ and PMR intersect side PQ and side PR in point X and Y. तर बघा हे जे बायसेक्टर आहे टाकलेले इथे, तर ते PQला Xमध्ये इंटरसेक्ट करत आहे आणि इथून हा जो बायसेक्टर घेतला आहे आपण, तर तो PRला Yमध्ये इंटरसेक्ट करत आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, XY इज इक्वल टू QR. तर याच्यामध्ये थेरम जो यूज झालेला आहे, कोणता थेरम यूज होणार बघा, आपल्याला पॅरलल दाखवायचा आहे, त्याच्यामुळं इथं जो आहे तो कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज होणार आहे. ठीक आहे. तर ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन होता. मोस्ट ऑफ द पार्ट त्यांनी आपल्याला दिलेला होता, आपल्याला फक्त काही बॉक्समध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आहे इथे. ठीक आहे. तर बघा सोल्युशनमध्ये इन ट्रँगल PMQ, आता PMQ कुठे आहे, PMQ हा ट्रँगल आपण कन्सिडर केला. ठीक आहे. याच्यामध्ये बघा MX काय, रे MX इज द बायसेक्टर आहे, कशाची, अँगल PMQ अँगलची काय आहे, बायसेक्टर आहे. तर बघा या थेरमवरून कसं लिहिता येते आपल्याला बघा, MP अपॉन MQ. बघा जिथे बायसेक्ट झाला आहे तिथून आपण हे घेणार MP अपॉन MQ. तर इथे काय येणार बघा, PX अपॉन XQ येणार, PX अपॉन XQ. ठीक आहे. सिमिलरली इन ट्रँगल PMR हा ट्रँगल घेतला आहे बघा, आणि ही काय आहे, रे MY इज बायसेक्टर ऑफ अँगल PMR. तर आपल्याला काय मिळते बघा, PM अपॉन MR. तर आपण काय लिहिणार इथे बॉक्समध्ये, PY अपॉन YR, PY अपॉन YR. ओके. इक्वेशन नंबर 2 बघा काय यूज केला आहे, थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. ठीक आहे. आता बघा इथे MP अपॉन MQ इथे आहे बघा, MP अपॉन MQ इज इक्वल टू MP अपॉन MR. हे कसं काय झालं आहे बघा, इथे हे जे आहे MQच्या जागी त्यांनी काय लिहिलं आहे, MR. कारण बघा ही मीडियन असल्यामुळं QR जी आहे ती इक्वली डिवाईड झाली आहे, म्हणजे इकडे जेवढं डिस्टन्स असेल तेवढंच इथे आहे. ठीक आहे. म्हणून त्यांनी MQच्या जागी काय लिहिलं आहे, MR लिहिलं. ठीक आहे. म्हणजे MQच्या जागी आपण MR लिहू शकतो, ॲज M इज द मिड पॉईंट ऑफ QR. ओके. हे बघा MQ इज इक्वल टू MR. आता बघा PX अपॉन XQ. ठीक आहे. PX अपॉन XQ हे बघा इकडे फ्रॉम 1, 2 and 3. आता तीनही इक्वेशनवरून आपल्याला काय मिळते, PX अपॉन XQ. तर म्हणजे हे याच्या इक्वल आहे. ठीक आहे. आणि आपण काय म्हटलं आहे इथे, MP अपॉन MR, म्हणजे याच्या जागी काय येणार, आता याच्या जागी हे येईल MP अपॉन MQ. ठीक आहे. याच्याऐवजी आपण लिहू शकतो असं, याच्याऐवजी आपण हे लिहिलं, कारण हे दोघं इक्वल आहे म्हणतात, हे दोघं इक्वल आहेत. तर MP अपॉन MQ लिहिलं. मग MP अपॉन MQ काय आहे, PX अपॉन XQ आहे. तर हे बघा PX अपॉन XQ, तर आपण काय लिहिणार, त्याला इक्वल कोण आहे, PY अपॉन, तर इथे येणार PY अपॉन YR. ठीक आहे. आता बघा इथे PX अपॉन XQ आणि PY अपॉन YR असं जर असलं, आपल्याला ते मिळालेलं आहे बघा, तर बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमवरून आपण काय म्हणू शकतो, XY जी आहे ती पॅरलल आहे QRला. ठीक आहे. ओके.
तर अशा प्रकारचं हे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन होता हा. चला मित्रांनो, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम मार्च 2024ला आलेला हा क्वेश्चन आहे. एक्झाम्पल इन ट्रायंगल ए बी सी रे बी डी बायसेक्ट अँगल ए बी सी. बघा, बी डी ही रे आहे आणि ती बघा बायसेक्ट करत आहे. अँगल कोणता आहे आपला? ए बी सीला बायसेक्ट करत आहे. ठीक आहे, दोन भागांमध्ये डिवाईड करत आहे इक्वली. ठीक आहे, आणि इथे बघा काय दिलं आहे? ए डी सी. ए डी सी. ठीक आहे, सेगमेंट डी जे आहे, डी ई पॅरल कोणाला आहे? बी सीला, साईड बी सीला. इथे दिलं आहे ए ई बी. ए ई बी. देन शोविंग ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए अपॉन ई बी. हे आपल्याला शो करायचं आहे. कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. सिम्पल क्वेश्चन होता. ठीक आहे, छोटासा क्वेश्चन आहे. तर बघा, इन ट्रायंगल ए बी सीमध्ये रे काय आहे? बी डी बायसेक्ट करत आहे अँगल बीला. ठीक आहे, आता इथे काय येणार मग? बायसेक्ट करत आहे तर आपण कसं लिहित असतो बघा, जिथून बायसेक्ट करते तिथे आपण असं लिहितो ए बी अपॉन बी सी. म्हणजे इथं काय येणार? ए बी अपॉन बी सी. ए डी अपॉन डी सी हे आपल्याला दिलेलं होतं. ठीक आहे, तर इथं रिझन काय लिहिणार? कशावरून घेतला आहे आपण? अँगल बायसेक्टर थेरम. ठीक आहे, अँगल बायसेक्टर थेरम घेतला आहे. इथं ट्रायंगल ए बी सी बघा, पुन्हा ए बी सी ट्रायंगल आहे. त्यांनी काय दिलं आहे? डी ई पॅरलल आहे म्हणते बी सीला. ठीक आहे, आता इथे कोणता थेरम यूज होणार? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरममध्ये काय असते? जर ई डी ही पॅरलल असेल बी सीला तर आपण लिहू शकतो ए ई अपॉन ई बी आणि ए डी अपॉन डी सी त्यांनी दिलं होतं इक्वेशन नंबर 2. तर इथे कोणता थेरम यूज झाला आहे ते आपल्याला लिहायचं होतं. तर आपण लिहिणार बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम इथं यूज झालेला आहे. ठीक आहे, आता बघा फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 आपल्याला काय मिळते बघा? ए बी अपॉन काय आहे? बी सी आहे आणि इथं ई बी आहे तर काय येणार? ए ई. बघा, म्हणजे इथे राईट हँड साईड सेम आहे तर लेफ्ट हँड साईड काय झाली? सेम झाली. तर ए बी अपॉन बी सी आणि इथं येईल ए ई अपॉन ई बी फ्रॉम इक्वेशन 1 and 2. सिम्पल क्वेश्चन होता. चला मित्रांनो, नेक्स्ट टॉपिक बघा. आपला नेक्स्ट टॉपिक आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. बघा, थेरमचं स्टेटमेंट आहे वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर कॉरस्पॉन्डिंग साईड. बघा, इथे आपल्याला 2 ट्रायंगल्स दिलेले आहे ए बी सी आणि पी क्यू आर. तर याच्यामध्ये बघा, बीला करस्पॉन्डिंग कोणता अँगल आहे? इथे क्यू आहे. ठीक आहे, आणि सीला करस्पॉन्डिंग आर आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे? 2 ट्रायंगल्स आर सिमिलर. म्हणजे मग ए टेस्टवरून बघा, याचा हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल सेम आहे. ठीक आहे, आणि इथे सी आणि आर हा करस्पॉन्डिंग अँगल काय आहे? सेम आहे इथे. तर त्याच्यामुळे काय होणार? ते सिमिलर ट्रायंगल होणार. द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स. बघा, रेशो ऑफ एरियाज ऑफ म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर हा झाला रेशो. इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स. बघा, स्क्वेअर आहे. करस्पॉन्डिंग साईड म्हणजे बघा, ए बीला करस्पॉन्डिंग इथे पी क्यू आहे म्हणून ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. बी सीला कोण करस्पॉन्डिंग आहे? क्यू आर आहे म्हणजे बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू, आणि ए सीला कोणती साईड करस्पॉन्डिंग आहे? पी आर म्हणून ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर. ठीक आहे, तर या टॉपिकवर खूप सारे क्वेश्चन आलेले आहे तर आपण त्याचे एक्झाम्पल पाहू आता. चला मित्रांनो, एक्झाम्पल बघा. मोस्ट IMP एक्झाम्पल आहे आणि खूपदा एक्झाममध्ये विचारलेलं आहे. बघा, जुलै 2022, मार्च 2022, मार्च 2025ला आलेला हे एक्झाम्पल आहे. इन फिगर इन ट्रायंगल ए बी सी. बघा, ए बी सी ट्रायंगल आहे.
एक्स वाय काय आहे, पॅरलल आहे ए सीला, ए एक्स बी, बी वाय सी. ठीक आहे, इथे दिलेलं आहे. इफ 2ax इज इक्वल टू 3bx अँड एक्स वाय इज इक्वल टू 9. आपल्याला एक्स वाय दिलेली आहे इथे 9. ठीक आहे. देन कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए सी. ए सीची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड करायची आहे. बघा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन होता आणि सिम्पल आहे. बघा काय गिवन दिलेलं आहे आपल्याला ते आपण इथे दिलेलं आहे. 2ax इज इक्वल टू 3bx गिवन आहे. त्याच्यानंतर काय होणार बघा, 2 या बाजूला मल्टिप्लिकेशनला आहे, तो जर इक्वल टूच्या राईट हँड साईडला जर जात असेल तर तो डिवाईडला जाईल, म्हणून इथे मिळते 3/2. bx या बाजूला मल्टिप्लिकेशनला आहे बघा, तर तो जर इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जात असेल तर तो डिव्हिजनला जाईल. ठीक आहे, तो डिवाईडला गेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथे काय यूज केलं त्यांनी, कंपोनेंडो यूज केला आहे. कंपोनेंडो म्हणजे डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला प्लस करायची. ठीक आहे. तसंच मग काय होईल, इथे 2 आहे तर इथे काय होणार, इथे 2 येणार. बघा डिनॉमिनेटरची टर्म इथे प्लस करायची आहे आपल्याला. ठीक आहे, अपॉन 2 येणार. 3 + 2 किती मिळते आपल्याला, 5 मिळते. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे. आता बघा ट्रायंगल BCA, BCA कुठे आहे, BCA हा जो मोठा ट्रायंगल आहे तो सिमिलर आहे कोणाला, BYXला. BYXला सिमिलर आहे. तर कशामुळे सिमिलर आहे बघा, त्या दोनही ट्रायंगलमध्ये बघा वायच्या करस्पॉन्डिंग इथे C आहे. हे दोन जे आहे अँगल्स सेम आहे. ठीक आहे. आणि इथे बघा बी जो आहे BYX, ठीक आहे, आणि BCA, तर हा कॉमन अँगल झाला दोनही ट्रायंगलमध्ये. तर त्यामुळे काय होते, इथं AA अँगल, त्याच्यामुळे इथं AA टेस्टमुळं काय झाले, ते दोनही ट्रायंगल काय झाले आहे, सिमिलर आहे. बघा हे सिमिलरचा सिम्बॉल आहे हा. ठीक आहे. तर आपल्याला काय मिळते बघा, BA अपॉन BX. तर आपल्याला काय मिळते इथे, AC अपॉन आपल्याला मिळते XY. ठीक आहे. तर बघा XY तुम्हाला दिलेला आहे, XY तुम्हाला 9 दिलेला आहे, तर XYची व्हॅल्यू आपण इथे पुट करणार 9. आणि BA अपॉन BX किती मिळालेला बघा इथे 5/2 आहे फ्रॉम इक्वेशन 1 वरून. तर BA अपॉन BXची व्हॅल्यू आपण 5/2 पुट केली आहे इथे. ठीक आहे. बघा नंतर काय होईल, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 9 × 5 आणि 2 × AC. तर 2 या बाजूला मल्टिप्लिकेशनला होता तर तो डिवाईडला जाईल इक्वल टूच्या राईट हँड साईडला. ठीक आहे. 9 × 5 काय मिळते आपल्याला बघा, इथे करतो 45/2 येणार. ठीक आहे. आता आपण जर याला डिवाईड केलं, समजा 45ला आपण 2ने डिवाईड करणार, तर काय मिळते, 2 × 2 = 4, 0, 5, 2 × 2 = 4, 5 - 4 आपल्याला 1 मिळेल. आपण पॉईंट घेणार 0, 2 × 5 = 10 आपल्याला मिळेल 0. ठीक आहे. म्हणजे आपल्याला ॲन्सर किती मिळालं बघा इथे 22.5. 22.5 हे याचं ॲन्सर होईल एक्झाम्पलचं. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एक्झाम मार्च 2022ला आलेला हे एक्झाम्पल आहे. इन द गिवन फिगर बघा, AC काय आहे, AC अँड सेगमेंट BD इंटरसेक्ट इच अदर इन पॉईंट P मध्ये. बघा P मध्ये इंटरसेक्ट करत आहे. इफ AP अपॉन CP, ठीक आहे, इज इक्वल टू BP अपॉन DP. ठीक आहे. देन कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी टू प्रूव्ह ट्रायंगल ABP. कोणता आहे, ABP ट्रायंगल सिमिलर आहे ट्रायंगल CDP, म्हणजे हा ट्रायंगल या ट्रायंगलला सिमिलर आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन होता, सिम्पल आहे. फक्त 3 बॉक्समध्ये इथे आपल्याला व्हॅल्यू ठेवायच्या होत्या, काय येणार आहे ते लिहायचं होतं. ठीक आहे. बघा आता ॲक्टिव्हिटी आहे इन ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल CDP. ठीक आहे, हा ट्रायंगल. तर इथे बघा काय आपल्याला गिवन होतं, त्यांनी दिलेलंच आहे हे इथे, तर ते इथे लिहिलेलं आहे. तर इथे काय लिहायचं होतं आपल्याला, गिवन.
ठीक आहे, दिलेला आहे म्हणून आपण गिवन लिहिलं इथे. देअरफॉर अँगल APB इज इक्वल टू, आता इथे काय येणार आपल्याला ते लिहायचं होतं, तर व्हर्टिकली अपोजिट अँगल त्यांनी रिझन दिलेलं होतं, तर APB, ठीक आहे, म्हणजे हा जो अँगल आहे, ठीक आहे, याच्या अपोजिट अँगल कोणता आहे ते आपल्याला तिथे लिहायचं होतं. ठीक आहे, तर त्याच्या अपोजिट अँगल कोणता आहे बघा, CPD किंवा DPC, तुम्ही काही पण लिहू शकता. अँगल CPD बघा, व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे, विरुद्ध कोन, अपोजिट अँगल. ठीक आहे, त्याच्यामुळं आता बघा इथे काय झालं आहे, CDP हा ट्रँगल कोणाला सिमिलर आहे, सिमिलर टू ट्रँगल, आपण लिहिणार इथे APB. ठीक आहे, या ट्रँगलला हा जो ट्रँगल आहे सिमिलर होईल, टेस्ट ऑफ सिमिलरिटीवर. ठीक आहे, छोटासा क्वेश्चन होता. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एक्झाम मार्च 2023ला आलेला हे एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल, इफ ट्रँगल ABC सिमिलर टू ट्रँगल PQR. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय म्हटलं आपल्याला, अँड एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन ट्रँगल एरिया ऑफ ट्रँगल PQR इज इक्वल टू 16/25 आपल्याला दिलेला आहे. देन फाइंड रेशो काढायचा आहे AB इज टू PQ, हे आपल्याला काढायचं होतं. बघा आता इथे कोणता थेरम आपल्याला अप्लाय करायचा आहे, इथे आपल्याला थेरम अप्लाय करायचा आहे. बघा इथे आपण आजच घेतलेला आहे, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, हे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे याची व्हॅल्यू. ठीक आहे, आणि याचा रेशो आपल्याला त्यांनी काढायला सांगितलं आहे. ठीक आहे, बघा हा जो इथे फॉर्म्युला आहे तो आपल्याला इथे यूज करायचा आहे. तर बघा, ठीक आहे, तर सोल्युशनमध्ये सुरुवातीला लिहून घ्यायचं गिवन काय आहे. गिवन काय आहे बघा, आपल्याला दिला आहे ट्रँगल ABC सिमिलर आहे ट्रँगल PQRला. जर ट्रँगल सिमिलर आहे तर मग बघा, एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल PQR इज इक्वल टू. ठीक आहे, आता हे फाइंड करायचं आहे आपल्याला. तर आपल्याला काय असते आपल्याकडे थेरमवरून, AB² अपॉन PQ². ठीक आहे, आता तुम्हाला बघा हे व्हॅल्यू दिलेली आहे, इथे व्हॅल्यू दिलेली आहे कशाची, या टर्मची व्हॅल्यू दिलेली आहे. तर ते इथे पुट करणार 16/25. ठीक आहे, आता बघा काय करणार इथे, AB² अपॉन PQ². ठीक आहे, इथे काय करू आपण, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. ठीक आहे, बोथ साईडला आपण काय करू, टेकिंग स्क्वेअर रूट करू. तर आपल्याला काय मिळेल इथे, AB अपॉन PQ. ठीक आहे, आणि 16चा स्क्वेअर रूट काय असते 4 आहे, आणि 25चा स्क्वेअर रूट आहे 5. ठीक आहे, तर आपल्याला काय मिळते मग, आपल्याला त्यांनी विचारलं होतं की AB इज टू PQ काय मिळेल. ठीक आहे, तर आपल्याला मिळते AB इज टू PQ इज इक्वल टू 4:5. हे आपलं ॲन्सर होईल. ठीक आहे, चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा, सिमिलर ट्रँगलवरचंच आहे. तर याच्यामध्ये बघा काय म्हटलं, ट्रँगल ABC सिमिलर टू ट्रँगल PQR. एरिया ऑफ ट्रँगल ABC आपल्याला दिला आहे 81 cm². एरिया ऑफ ट्रँगल PQR इज इक्वल टू 1:1 cm². इफ BC इज इक्वल टू 6.3 सेंटीमीटर. फाइंड QR काढायला लावलेला आहे त्यांनी. ठीक आहे, तर जे दिलेलं आहे ते लिहून घेऊ आधी आपण. गिवन काय दिलेलं आहे, ट्रँगल ABC सिमिलर आहे ट्रँगल PQRला. ठीक आहे, एरिया ऑफ ट्रँगल ABC इज इक्वल टू 81 cm². एरिया ऑफ ट्रँगल PQR इज इक्वल टू 1:1 cm². आणि
आपल्याला बी सी पण दिला आहे त्यांनी सेंटीमीटर. ठीक आहे. तर बघा आपल्याला थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल्स यूज करायचं आहे. ठीक आहे, एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. तर काय होता तो आपला फॉर्म्युला जो आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. ठीक आहे. आणि इथे काय दिलं आहे आपल्याला, बी सी अपॉन क्यू आर लिहिणार आपण. ठीक आहे, ज्या आपल्याला इथे साईड्स दिलेल्या आहेत त्याच घेणार आपण. तर काय असते फॉर्म्युला आपला, अशा टाईपचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर बघा कोणकोणत्या व्हॅल्यू दिल्या आहे त्या पुट करून घेऊ. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी किती आहे, हे 81 अपॉन 121 इज इक्वल टू बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर. काय करणार, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. ठीक आहे, बोथ साईडने आपण काय करू, स्क्वेअर रूट करू. तर बघा तुम्हाला काय मिळते इथे, बी सी अपॉन क्यू आर. ठीक आहे, स्क्वेअर रूट घेत आहे आपण. आता 81चा स्क्वेअर रूट किती होईल, 9. आणि 121चा स्क्वेअर रूट असते आपला 11. ठीक आहे. त्यानंतर आता काय करायचं की बी सीची व्हॅल्यू पुट करायची. बी सी इज इक्वल टू आपल्याला दिलेला आहे 6.3 अपॉन क्यू आर 9 अपॉन 11 आहे इकडे. ठीक आहे. आता काय करणार, सरळ सरळ आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. बघा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल, क्यू आर इंटू 9 इज इक्वल टू 6.3. ठीक आहे, 6.3 इंटू 11. ओके. आता बघा या बाजूला लिहितो मी इथे, क्यू आर इज इक्वल टू, आता बघा 9 या बाजूला मल्टिप्लिकेशनला आहे, इक्वल टूच्या या बाजूला जर जाईल, राईट हँड साईडला जाईल तर डिवाईडला जाईल तो, 6.3 इंटू 11 अपॉन 9. ठीक आहे. तर इथे बघा मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागेल. तर मल्टिप्लिकेशन काय होते, किंवा पॉईंट आपण काढू शकतो इथून, पॉईंट जर काढायचा असेल तर. ठीक आहे. तर काय मिळते बघा, तर मल्टिप्लिकेशन बघा इथे करतो मी, इथे मल्टिप्लिकेशन 6.3 आहे इंटू 11 करायचं आहे. 11 इंटू 3 33 होणार 3. ठीक आहे. 11 इंटू 6 66 प्लस 3, 66 प्लस 3 मिळेल आपल्याला 69. आणि एका डिजिटच्या आधी पॉईंट आहे तर आपण इथे पॉईंट देणार. ठीक आहे. तर आपल्याला काय मिळते बघा इथे, 69.3 अपॉन 9. आता आपल्याला काय करायचं आहे, डिवाईड करायचं आहे. तर आपण डिवाईड करणार 69.3 9. ठीक आहे. तर कसं होईल डिव्हिजन, 9 7 जा 63 होते. ठीक आहे. याच्यामधून 69मधून आपण काय करणार, 63 मायनस करणार. तर आपल्याला काय मिळते, इथे मिळेल आपल्याला 6. ठीक आहे. पॉईंट आहे तर पॉईंट देणार, 3 इथे लिहिणार. तर 9 7 जा 63 0. तर आपल्याला ॲन्सर मिळेल इथे बघा, यांचं जे डिव्हिजन होईल ते आपल्याला मिळेल ॲन्सर 7.7. ठीक आहे. तर बघा त्यांनी क्यू आर काढायला सांगितला होता, फाइंड क्यू आर, आपण तो काढलेला आहे इथे. चला नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम मार्च 2022ला आलेला हे एक्झाम्पल आहे. इफ ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर, ए बी इज टू पी क्यू इज इक्वल टू 4:5 अँड एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 125 cm स्क्वेअर. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. म्हणजे बघा आपल्याला काय काय गिवन आहे ते लिहून घेऊ आपण पहिले सोल्युशनमध्ये. बघा गिवन आहे ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. ओके. आणि त्यांनी रेशो दिला आहे. ठीक आहे. आणखीन आपल्याला काय दिलं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 125 cm स्क्वेअर. ठीक आहे. तर बघा ट्रायंगल सिमिलर आहे तर आपण आपला तोच थेरम यूज करणार आहे, एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स.
ठीक आहे. तर काय असते तो एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. ठीक आहे. काय असते ते ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. ठीक आहे. आता ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या आपण इथे पुट करून टाकू. ठीक आहे. तर बघा इथे काय दिलं आहे, ए बी किती आहे 4 आहे, 4 स्क्वेअर. त्यानंतर पी क्यू किती आहे 5 स्क्वेअर. ठीक आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी हे आपल्याला फाइंड करायचं आहे. त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर किती दिला आहे 1 to 5. त्यानंतर बघा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू, बघा हे आपल्याला फाइंड करायचं आहे, त्याला आपण लेफ्ट हँड साईडला ठेवू 1 to 5. ठीक आहे. लेफ्ट हँड साईडला डिवाईडला आहे इथे बघा, डिवाईडला आहे. इक्वल टूच्या या बाजूला जाईल तर काय होणार ते मल्टिप्लिकेशनला जाईल. ठीक आहे. हे झालं. 4चा स्क्वेअर काय असतो 16, 5चा स्क्वेअर आहे 25. आता बघा 25 काय करेल 125ला डिवाईड करेल, आपल्याला मिळेल 5. 16 इंटू 5. तर 16 इंटू 5 किती होते 80. ठीक आहे. तर आपल्याला काय मिळेल 80 मिळेल इथे CM स्क्वेअर. ठीक आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी हे झालं आपलं ॲन्सर. चला बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे, एक्झाम मार्च 2025ला आलेला हे एक्झाम्पल आहे. इन फिगर बघा DE पॅरलल टू BC. ठीक आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी फर्स्ट आपल्याला याच्यामध्ये 2 क्वेश्चन विचारले होते. तर त्यातला फर्स्ट बघा काय होता क्वेश्चन, इफ DE इज इक्वल टू 4. आपल्याला काय गिवन आहे ते लिहून घेऊ आपण. DE किती दिलेला आहे 4. ठीक आहे. त्यानंतर BC आपल्याला दिलेला होता 8 सेंटीमीटर. ठीक आहे. इथे दिलेला आहे DE आणि BC. आणखीन काय दिलेलं आहे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ADE आपल्याला दिला आहे 25 सेंटीमीटर CM स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा यामध्ये काय करावं लागतं आपल्याला, आपला तोच थेरम यूज करायचा आपल्याला, रेशो ऑफ सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे. रेशो ऑफ एरिया ठीक आहे. तर काय असते आपला तो थेरम काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ADE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ठीक आहे. आणि ज्या साईड्स दिल्या आहेत त्या बघा DE स्क्वेअर अपॉन BC स्क्वेअर. ठीक आहे. आता काय करणार याच्यामध्ये व्हॅल्यू आपण पुट करून टाकू. ADE दिलेला आहे आपल्याला 25 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ठीक आहे. तर बघा इथे आता 4चा स्क्वेअर किती आहे 16 आणि 8चा स्क्वेअर किती आहे 64. 25 ॲज इट इज एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ठीक आहे. आता बघा या बाजूला लिहितो मी. इथे काय करणार आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल इथे. तर आपल्याला मिळेल 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 25 इंटू 64. ठीक आहे. आपल्याला काढायचा एरिया ऑफ ट्रायंगल ABC, त्याला लेफ्ट साईडला ठेवू आपण. 16 या बाजूला मल्टिप्लिकेशनला आहे, इक्वल टूच्या राईट हँड साईडला जर
जाईल तेव्हा काय होणार, ते डिवाईडला जातील 16. ठीक आहे. 16 बघा 64ला डिवाईड करतात 4नी, आपल्याला मिळेल 25 इंटू 4. ठीक आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC, तर 25 इंटू 4 आपल्याला मिळेल 100. ठीक आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC म्हणून इथे येणार cm². ओके. चला बघा, त्यामधलाच सेकंड क्वेश्चन आहे. सेम फिगर, त्याच एक्झाम्पलमधला त्यांचाच सेकंड हा क्वेश्चन आहे आपल्याला. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय गिवन आहे ते लिहून घेऊ आपण. बघा, आपल्याला दिला आहे, रेशो दिलेला आहे. ओके. तर इथे पण बघा सेम आपल्याला हाच रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे. हाच थेरम आपल्याला इथे यूज करायचा आहे. एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे. तर काय असते आपला तो थेरम, एरिया ऑफ ट्रायंगल ADE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ठीक आहे. त्याच्यानंतर DE² अपॉन BC². ठीक आहे. आता बघा, इथे पण आपल्याला हा वेगळा क्वेश्चन आहे. इथे त्यांनी वेगळ्या व्हॅल्यू दिल्या होत्या आणि इथे वेगळ्या आहे. ठीक आहे. आता बघा, या बाजूला सॉल्व करू आपण. एरिया ऑफ ट्रायंगल ADE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू, बघा DE किती आहे, 3 आहे, 3² आणि BC आहे 5² ठीक आहे. तर आपल्याला काय मिळते बघा, इथे 3² आहे आपल्याकडे 9 आणि 5चा स्क्वेअर असतो 25. ठीक आहे. पण आपल्याला इथे बघा रेशो दाखवायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ADE इज टू एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DBCE. DBC कोणता आहे बघा, DBCE. ठीक आहे. हा क्वाड्रिलॅटरल आहे. या दोघांचा रेशो आपल्याला दाखवायचा आहे. ठीक आहे. तर आता काय करावं लागतं आपल्याला बघा, या क्वाड्रिलॅटरलचा एरिया आपल्याला फाइंड करावा लागेल. ठीक आहे. तर बघा, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DBCE, बघा याचा एरिया कधी मिळेल आपल्याला, हा जो मोठा ट्रायंगल आहे आपला ABC, याच्यामधून हा छोट्या ट्रायंगलचा एरिया आपण काय करू, मायनस करून टाकू. तर काय मिळेल बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC मायनस एरिया ऑफ ट्रायंगल ADE. ठीक आहे. मोठ्या ट्रायंगलमधून छोट्या ट्रायंगलचा एरिया मायनस करू, आपल्याला या क्वाड्रिलॅटरलचा एरिया मिळून जाते. ठीक आहे. तर आता बघा, वी कन्सिडर, आपण काय करू, कन्सिडर करू. काय कन्सिडर करणार, एरिया ऑफ ट्रायंगल ADE. ठीक आहे. आपल्याला बघा, एरिया ऑफ ट्रायंगल डायरेक्ट असा 9 कन्सिडर नाही करता येणार, त्याला व्हेरिएबलनी इथं मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. म्हणून आपण काय केलं, एरिया ऑफ ट्रायंगल ADE घेणार 9x. ठीक आहे. एक्सचा कुठे यूज झालेला आहे का एक्झाम्पलमध्ये, कुठेच नाही आहे, तर आपण घेऊ शकतो. आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू, बघा काय घेणार, 25x. ठीक आहे. त्यानंतर काय करणार, या व्हॅल्यू ज्या आहेत त्या इथे पुट करू आपण. तर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DBCE इज इक्वल टू ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC किती आहे, 25x. इथे पुट करू, याच्यामध्ये पुट करत आहे आपण. तर किंवा आपण याला एक नंबर देऊ शकतो इथे 1, आणि इक्वेशन 1 इथे इम्प्लाइज करू शकतो. किंवा मग असंही म्हणता येईल इथे पुट इन इक्वेशन 1 मध्ये. ठीक आहे.
तर क्वाड्रिलॅटरल DBCE इज इक्वल टू आपल्याला मिळेल 25, इथे पुट करणार 25x मायनस एरिया ऑफ ट्रायंगल ADE आहे आपल्याकडे 9x. 25 मायनस 9 जर आपण केले तर आपल्याला मिळेल 16x. ठीक आहे. तर हे जे मिळालेलं आहे हे जे आहे ते आहे क्वाड्रिलॅटरलचा एरिया आहे तो DBCE. ठीक आहे. मग त्यामुळे आपण काय लिहू शकतो आता, आपल्याला त्यांनी जे फाइंड करायला लावलेलं आहे या दोघांचा रेशो, तर बघा एरिया ऑफ ट्रायंगल ADE अपॉन एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DBCE इज इक्वल टू काय मिळेल बघा, किती आहे एरिया ऑफ ट्रायंगल ADE आपल्याकडे 9x अपॉन आणि याचा एरिया आहे 16x. x कॅन्सल होऊन जाईल 9/16. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ADE यांचा रेशो बघा काय मिळत आहे, DBCE 9:16. ठीक आहे मित्रांनो. तर हे एक्झाम्पल आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. तर तुम्ही चांगल्या प्रकारे करा, तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळतील. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.